नमस्कार. स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण दिवाळी फराळ सिरीजचा पहिला पदार्थ बनवणार आहोत. तो पदार्थ म्हणजे अनारसा आहे. तर अनारसे बऱ्याच वेळा बिघडतात किंवा तेलामध्ये विरघळतात किंवा व्यवस्थित होत नाहीत. त्याचं पीठ घट्ट किंवा पातळ होतं. तर अशा पद्धतीनं परफेक्ट प्रमाण वापरून जर आपण अनारसे बनवले तर पहिल्याच प्रयत्नामध्ये आपले अनारसे मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे बनतील. तर या टिप्स फॉलो करून तुम्ही जर अनारसे बनवले तर एकदम मस्त असे अनारसे बनतील. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण तांदूळ कुठला घ्यायचा आहे, तर इथं आपण जुना तांदूळ वापरायचा आहे. रेशनचा तांदूळ आपण अनारसेसाठी वापरू शकतो. दुसरा कोणताही तांदूळ वापरला तर त्याचे अनारसे व्यवस्थित होत नाहीत. तर शक्यतो रेशनचाच तांदूळ वापरायचा आहे. तर प्रमाण म्हणाल तर मी इथं 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही किलोच्याही प्रमाणामध्ये घेऊ शकता. तर इथं मी 1 ग्लास तांदूळ 3 दिवसासाठी भिजत ठेवलेले होते. आता तांदूळ भिजत ठेवल्यानंतर रोज एकदा तरी त्यातील पाणी काढून 2-3 वेळा स्वच्छ धुवून परत त्यामध्ये पाणी घालून ते भिजत ठेवायचे आहेत. किमान एकदा तरी स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 वेळा धुतले तरीही चालेल, पण एकदा तरी कंपल्सरी याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा उग्र वास येणार नाही आणि आपले अनारसे छान असे बनतील. तर आता इथं मी 3 दिवस तांदूळ भिजत ठेवल्यानंतर ते पाण्यातून काढलेले आहेत, बघू शकता. आता चाळणीमध्ये काढून मी अशा पद्धतीने पसरून ठेवलेले आहेत. यातील पाणी आपण निथळून घेऊया चाळणीमध्ये. तर इथं आपली पहिली टिप ही आहे की रोजच्या रोज तांदळातील पाणी काढून स्वच्छ पाणी त्यामध्ये घालून ठेवणे. आता इथं मी पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे चाळणीतून. आता हे तांदूळ आपण कपड्यावरती पसरून ठेवायचे आहेत. तर हे तांदूळ आपण सुकवून घेणार आहोत. हे उन्हात सुकवायचे नाहीत, हे आपण हवेला सुकवणार आहोत सावलीमध्ये. तर इथं मी कपड्यावरती तांदूळ घेतलेले आहेत. माझे तांदूळ थोडे आहेत त्यामुळे रुमालावरती बसलेले आहेत. तर आता आपण हे व्यवस्थित असं सुकवून घेऊया. एकदम कडकडीत नाही सुकवायचे. तर इथं मी फॅनखाली हे तांदूळ सुकवून घेते. तर मी इथं फॅनखाली 2-3 तास तांदूळ सुकायला ठेवले होते. बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे कोरडे झालेले आहेत तांदूळ. यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे. फॅनखाली हे छान असे सुकतात. आता आपण हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण ज्या भांड्याने तांदूळ घेतलेले आहेत त्याच भांड्याने साखर मोजून घ्यायची आहे. तर इथं मी 1 ग्लास तांदूळ घेतलेलं होतं, त्याच ग्लासने बरोबर अर्धा ग्लास साखर घेत आहे. तर आता आपण पहिलं साखर वाटून घेऊया. तर मी इथं अर्धा ग्लास साखर वाटून घेतलेली आहे. आता ती चाळणीमध्ये काढून चाळून घ्यायची आहे एका ताटामध्ये. तर 1 ग्लास तांदूळसाठी अर्धा ग्लास साखर भरपूर होते, योग्य प्रमाणात होते. त्यामुळे आपले अनारसे मस्त जाळीदार असे बनतात. तर इथं ही दुसरी टीप आहे की जर साखरेचे प्रमाण जास्त झालं तर आपले अनारसे तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे 1 किलो तांदूळ असेल तर अर्धा किलो साखर वापरायची. तर आता त्याच भांड्यामध्ये मी तांदूळही वाटून घेणार आहे. तर इथं मी पहिली बॅच अशा पद्धतीनं वाटून घेतलेली आहे. आता दुसऱ्या ताटामध्ये आपण ती चाळून घ्यायची आहे. तांदूळ वाटून झाल्यानंतर चाळून घ्यायचे आहेत. यामध्ये जाडसर कण राहू नये म्हणून आपण हे तांदूळ छान असे चाळून घ्यायचे आहेत. तर आपण थोडे थोडे करून वाटून पूर्णपणे तांदूळ चाळून घ्यायचे आहेत. जर ही आता राहिलेली कणी आहे तीही परत दुसऱ्या बॅचमध्ये आपण घालून तीही वाटून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने पूर्णपणे तांदूळ आपण वाटून चाळून घेणार आहोत. अनारसामध्ये साखर कमी झाली तर अनारसे जाळीदार होत नाहीत, ते फुगतात पुरीसारखे आणि त्याची चवही वेगळीच लागते. तर 1 किलो तांदळासाठी अर्धा किलो साखर हे परफेक्ट प्रमाण आहे. आता राहिलेली कणी आपण बाजूला ठेवूया. तर इथं आपलं पूर्ण तांदूळ वाटून चाळून झालेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता पिठाचा अशा पद्धतीनं मुटका झालेला आहे, म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट असं तयार आहे भिजवण्यासाठी. तर आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया. तर जी पिठी साखर आपण बनवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथं आपण अजिबात पाण्याचा किंवा दुधाचा वापर करणार नाही आहोत. तर हे पीठ याच पद्धतीनं व्यवस्थित असं भिजतं आणि अनारसे जाळीदार आणि मस्त बनतात. तर इथं मी पूर्ण पिठी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे. आता ही आपण हाताने व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीनं आपण याला मिक्स करत जायचं आहे. जसं जसं आपण मिक्स करत जातो तसं तसं त्याचा गोळा बनत जातो. तर इथं पाणी किंवा दूध लागत नाही. तर याच पद्धतीने आपण व्यवस्थित असं याचा गोळा घट्ट बनवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता अनारसेचं पीठ आपलं तयार होत आहे. छान असं याचा गोळा बनत आहे. तर थोड्या वेळानंतर याचा व्यवस्थित असा घट्टसर गोळा बनून तयार होतो. जर पीठ जास्तच कोरडं असेल तर तुमचा गोळा बनणार नाही किंवा जास्त ओलसर असेल
तर अनारसेचं पीठ लूज होतं. त्यामुळे एकदम कोरडंही तांदूळ वाळवायचे नाहीत किंवा जास्तही ओले ठेवायचे नाहीत. तर इथं दाखवल्याप्रमाणे छान असे सुकवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ते बघू शकता, एक 6-7 मिनिटानंतर अशा पद्धतीनं आपल्या अनारसाचं पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे. याला अजिबात मी पाण्याचा हात लावलेला नाही आहे किंवा दुधाचा. तर अशा पद्धतीनं हा गोळा बनवून झालेला आहे. आता हे पीठ तुम्ही 15 ते 20 दिवस असंच ठेवलं तरी याला काहीही होत नाही. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे. याचा तुम्हाला एक छोटासा गोळाही बनवून दाखवते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं बऱ्यापैकी याचा गोळा बनतो आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अजिबात पाणी किंवा दुधाचा वापर न करता आपण हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे, घट्टसर असं. आता हे पीठ आपण भिजण्यासाठी, मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तर हे एका डब्यामध्ये घालून याला बंद करून 2-3 दिवस ठेवलं तरीही चालेल. पण मी इथं लगेच दुसऱ्या दिवशी याचे अनारसे बनवणार आहे. तर इथं मी एका डब्यामध्ये याला झाकण लावून व्यवस्थित असं हे असंच ठेवून देते. तर आता मी दुसऱ्या दिवशीचं तुम्हाला दाखवते. तर मी हे पीठ काढून घेते. व्यवस्थित असं बघू शकता अशा पद्धतीने याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. छान असं हे पीठ भिजलेलं आहे. आता जर तुम्हाला इथं थोडंसं घट्ट वाटत असेल हे पीठ, तर अगदीच हात ओला करायचा आहे पाण्यामध्ये आणि याला मळायचं आहे. एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही, फक्त हात ओला करून याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. पण मला इथं पाण्याची अजिबात गरज लागलेली नाही. मी एक 3-4 मिनिटं अशा पद्धतीनं मळून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं याचा छान असा गोळा बनत आहे. जर पीठ घट्ट झालं तर एकदम हात थोडासा ओला करून तुम्ही हे पीठ सैल करून घेऊ शकता. कधीकधी पीठ सैलही होऊ शकतं. तर अशा वेळेस काय करायचं, तर ते पीठ तसंच ठेवायचं. त्यासोबतच अर्धी वाटी तांदूळ परत भिजू घालायचे. किमान 24 तास तरी हे तांदूळ भिजवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ छान असे सुकवून घ्यायचे आणि मिक्सरला वाटून त्याची पावडर बनवून ते त्या पिठामध्ये मिक्स करून त्याचे अनारसे बनवायचे. जर बिघडले तर. पण तुम्ही याप्रमाणे बनवलं तर तुमचे अनारसे बिघडणार नाहीत. आता आपण व्यवस्थित असे गोळे बनवून घेतलेले आहेत. इकडे मी पोळपाटावरती 2 चमचे खसखस काढून घेतलेले आहे. आता आपण जो अनारशाचा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे तो यावरती ठेवायचा आहे. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं हा गोळा थापून घ्यायचा आहे. पहिलं थोडासा चपटा करून घ्यायचा आहे जेणेकरून अनारसे पसरवायला इझी जातील. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हातावरती थोडासा गोळा प्रेस करून चपटा करून घ्यायचा आहे आणि परत अनारसा खसखशीवरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने याला थापून घ्यायचं आहे. याचप्रमाणे सर्व अनारसे आपण बनवून घ्यायचे आहेत. मध्यम जाडीचे, जास्तही पातळ नाही बनवायचे किंवा जास्तही जाड नाही बनवायचे. मीडियम साईजमध्ये आपण अनारसे बनवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित बनत आहेत अनारसे, एकदम परफेक्ट असे बनत आहेत. आणि अनारसे एका बाजूनीच थापायचे असतात. खसखशीवरती ठेवलेली बाजू ही तळताना वरती घ्यायची असते. दोन्हीही बाजूला याला खसखस लागू द्यायची नाही, एकाच बाजूला याला खसखस असते. तर इथं अशा पद्धतीनं आपण 5-6 अनारसे थापून घ्यायचे आहेत आणि याला लगेचच फ्राय करून घ्यायचं आहे. तर 5-6 अनारसे झाले की लगे फ्राय करायला घ्यायचे. एकदम जास्त अनारसे थापून ठेवायचे नाहीत, नाहीतर ते चिकटू शकतात. तर इकडं मी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे, खोलगट तवा आहे. तर जास्तही तेल नाही घ्यायचं, थोडं थोडं तेल घालत एक एक अनारसा आपण तळणार आहोत. एकदम खूप सारे अनारसे तळता येत नाहीत. तर इथं मी तेलामध्ये एक अनारसा सोडलेला आहे. तर अनारसे आपण पलटून तळत नसतो, एकाच बाजूने तळत असतो. खसखस लावलेली बाजू वर सोडायची आहे, वरती ठेवायची आहे आणि ज्या बाजूला खसखस नसते ती बाजू खाली करून खसखस लावलेल्या बाजूवरती अशा पद्धतीनं तेल सोडत सोडत हा अनारसा फ्राय करून घ्यायचा असतो. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण अनारसा सोडल्यानंतर चमच्याने किंवा तुम्ही झाऱ्याने खसखस लावलेल्या बाजूवरती तेल सोडायचं आहे. अशा पद्धतीनं गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून अनारसे तळून घ्यायचे आहे जेणेकरून आतपर्यंत छान असे फ्राय होतील. तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा जाळीदार असा अनारसा तयार झालेला आहे. आता हा अनारसा तेल नितळण्यासाठी आपण चाळणीवरती काढून घेऊया आणि याच पद्धतीनं आपण सगळे अनारसे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथं मी तुम्हाला दुसराही अनारसा तळून दाखवते. तर ज्या बाजूला आपण खसखस लावलेली असते ती बाजू वर ठेवायची आणि खसखस नसलेली बाजू खाली ठेवून वरच्या बाजूवरती अशा पद्धतीनं चमच्याने किंवा तुम्ही उलटण्याने तेल सोडू शकता. अशा पद्धतीनं गरम तेल यावरती घालायचं आहे जेणेकरून ती वरची बाजू छान अशी फ्राय होते आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे जेणेकरून अनारसा छान असा तळला जातो. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने यावरती थोडं थोडं तेल सोडत सोडत हा अनारसा फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय झाल्यानंतर आपण याला काढून घेऊया. मस्त असे जाळीदार, कुरकुरीत आणि खुसखुशीत अनारसे बनतात.
तर इथे तुम्ही बघू शकता याचा रंग किती मस्त आलेला आहे. एकसारखा सगळ्या अनारशाला रंग आलेला आहे आणि सर्व अनारसे छान असे जाळीदार बनलेले आहेत. तर याचप्रमाणे तुम्हीही अनारसे नक्की बनवून बघा. कसे झाले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.